चला एक काम करूया आज. बरेचसे विद्यार्थी मला रिक्वेस्ट करायला की सर सबस्क्रिप्शन समजत नाहीये. सबस्क्रिप्शन म्हणजे तसं बघायला गेलं तर काहीच नाही, फक्त 4 गोष्टी आहेत. आज आपण त्या डिस्कस करूया. ठीक आहे, बघा एक क्वेश्चन तुमच्या समोर ठेवतो मी, त्यावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील नेमकं काय करायचं ते. आता या क्वेश्चन मध्ये सबस्क्रिप्शन कुठे कुठे आहे ते थोडंसं बघा, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल. आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये लायबिलिटी साइडला तर सबस्क्रिप्शन काय दिलेलं नाहीये, म्हणजे ओल्ड बॅलन्स शीट असते दिलेली क्वेश्चन मध्ये, आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं आपल्याला. म्हणजे हे देईल न देईल सांगता येत नाही, पण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तर कंपल्सरी दिलं जाईल. आता लायबिलिटी साइडला तर काही नाहीये. ऍसेट साइडला दिले तुम्हाला काय, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ऍसेट साइडला तुम्हाला काय दिले, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5000. आता पहिली गोष्ट हे काय आहे ते जर समजलं तर पुढे चालून कळेल तुम्हाला नेमकं काय करायचं. आता आपल्याला दिली जाते बॅलन्स शीट, आणि बॅलन्स शीट कधीची आहे, 1/4/2012 ची, 1 एप्रिल 2012. आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे 31 मार्च 2013. तर यावरून आपण ओळखलं पाहिजे की बाबा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं वर्ष 31 मार्च 13 ला संपत आहे. याचा अर्थ आपलं करंट इयर 2012-2013 असेल. करंट इयर काय असेल, 12-13 हे आपलं करंट इयर असेल. आता त्याच्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये रिसिप्ट साइडला आपल्याला सबस्क्रिप्शन दिले. आता सबस्क्रिप्शन दिले इथून एवढं बघा, याच्यामध्ये जर आता हे सबस्क्रिप्शन आहे टोटल, एवढं सबस्क्रिप्शन बद्दल आपल्याला माहिती प्रोव्हाइड केली आहे. मग हे टोटल सबस्क्रिप्शन आपल्याला मिळाले किती, 89,750 रुपये. 89,750 आपल्याला सबस्क्रिप्शन टोटल मिळालेलं आहे या वर्षामध्ये. आणि जे सबस्क्रिप्शन मिळाले त्यामध्ये 11-12 सबस्क्रिप्शन मिळाले, 12-13 मिळाले, आणि 13-14 सबस्क्रिप्शन आपल्याला रिसिव्ह झाले. आणि त्याच्यानंतर खाली ऍडजस्टमेंट मध्ये पण एक सबस्क्रिप्शन आपल्याला दिले त्यांनी, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर ₹5,000. म्हणजे करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे 5,000 रुपये, एवढं सांगितलं आपल्याला. आता करायचंय काय, आपल्याला या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, त्याच्यावरून आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये ते रेकॉर्ड करायचं आहे. पहिली गोष्ट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये सबस्क्रिप्शन जाईल इन्कम साइडला, कारण सबस्क्रिप्शन बिझनेसला मिळत असतं तर ते इन्कम आहे. क्रेडिट साइडला, इन्कम साइडला बाय सबस्क्रिप्शन रिसिव्ड, किंवा नुसतं सबस्क्रिप्शन लिहिलं तरी खूप झालं. आता याच्यामध्ये हे जे सबस्क्रिप्शन आहे ते तुम्ही लिहायचं कधी, टोटल 89,750. जरी ते मायनस करून लिहिलं तरी चालेल, पण टोटल लिहित जावा. 89,750 सबस्क्रिप्शन लिहिलं, रेकॉर्ड झालं एवढं सबस्क्रिप्शन. आता याच्यामधून काय केलं जातं, हे जे सबस्क्रिप्शन आहे त्यामधून लेस केलं जातं प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन अगोदर. आता मी तर तुम्हाला सांगितलं की 12-13 हे आपलं करंट इयर आहे, तर यामध्ये 11-12 हे प्रिव्हियस इयर असेल, आणि 13-14 हे नेक्स्ट इयर असेल. नेक्स्ट इयर आणि प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन केलं जातं लेस. तुम्ही असं हे 11-12 प्रिव्हियस इयर आहे कशामुळे, करंट इयर जर 12-13 असेल तर याच्या पाठीमागचे वर्ष प्रिव्हियस इयर असतील, आणि याच्या पुढचे वर्ष नेक्स्ट इयर असेल. मग हे प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयरचे पैसे आपण लेस करणार. आता 3,750 आणि हे 1,000 रुपये आपण काय करणार, सबस्क्रिप्शन मधून लेस करणार. मग इथे जे सबस्क्रिप्शन आहे त्यामधून लेस करा, लेस प्रिव्हियस इयर आणि लेस करा नेक्स्ट इयर. प्रिव्हियस इयरचं आणि नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन मायनस किती, 3,750 आणि 1,000. 3,750 आणि 1,000 रुपये सबस्क्रिप्शन मायनस झाल्यावर जे सबस्क्रिप्शन शिल्लक राहील ते सबस्क्रिप्शन असेल 85,000, जे की आहे कधीचं, 12-13 म्हणजे करंट इयरचं. पण टोटल सबस्क्रिप्शन जे रिसिव्ड झाले त्यामध्ये प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयरचं आहे ते बाजूला काढलं तर करंट इयर सबस्क्रिप्शन शिल्लक राहिलं, हे 85,000 आहे. आता विचार करायचा की बाबा हे प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन आपल्याला या वर्षामध्ये कसं काय मिळालं असेल. मग प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन आपल्याला या वर्षात मिळण्याचं एकमेव कारण आहे, प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन यायचं बाकी होतं, आणि जे कुठे होतं, ऍसेट साइडला होतं. म्हणजे ऍसेट साइडला येणे बाकी सबस्क्रिप्शन होतं पाठीमागच्या वर्षाचं, कारण बॅलन्स शीट आहे ओल्ड, आणि ओल्ड बॅलन्स शीट म्हणजेच हे प्रिव्हियस इयरचे पैसे येणे बाकी होते, तर ते गेल्या वर्षी ऍसेट होती. आता या वर्षामध्ये ते ऍसेट साइडला लिहून टाकायचे अगोदर, ऍसेट साइडला बॅलन्स शीट मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ओके, लिहिलं, हेडिंग करून लिहायचं मुद्दाम.
त्यामध्ये खाली लिहायचं प्रिव्हियस इयर, प्रिव्हियस इयर, आणि प्रिव्हियस इयरचे यायचे होते 5,000. आता थोडंसं लक्ष द्या, प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन यायचं बाकी होतं 5,000 रुपये, तर त्या सबस्क्रिप्शन पैकी यायचे किती होते 5,000, तर त्यापैकी प्रिव्हियस इयरचे आपल्याला फक्त 3,750 रुपयेच मिळाले. व 3,750 रुपये आपल्याला मिळाले असतील तर या सबस्क्रिप्शन मधून यायचे होते 5,000, त्यातून आले 3,750, तर 3,750 रुपये मायनस करणार, लेस रिसिव्ड इन करंट इयर. हे पैसे गेल्या वर्षाचे यायचे राहिले होते ते या वर्षात आले, रिसिव्ड इन करंट इयर. तर लेस केल्यानंतर शिल्लक किती राहिले 1,250 रुपये शिल्लक राहिले. कधीचे प्रिव्हियस इयरचे. आता हे राहिलेले पैसे पुन्हा मिळतील नेक्स्ट इयर मध्ये, आता हे असेच राहतील बॅलन्स शीट मध्ये. त्याच्यानंतर विचार करायचे किंवा पुढे काय. हे तर आपण रेकॉर्ड केलं, 3,750 इथले यायचे राहिले होते त्यातले आले 5,000 पैकी 3,750 आले, अजून काही शिल्लक राहिले ते बॅलन्स शीट मध्ये दाखवले आपण. आता हे 13,14चा विचार करायचा, हे पुढच्या वर्षाचे 1,000 रुपये आपल्याला जे जास्त मिळाले, जे पुढच्या वर्षाचे 1,000 रुपये जास्त मिळाले, ते जास्त मिळालेले पैसे आपल्या बिझनेस साठी झाली लायबिलिटी. याला रेकॉर्ड करायचं बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला. नेक्स्ट इयरचं जे सबस्क्रिप्शन मिळाले ते लिहायचं लायबिलिटी साइडला, आणि लिहायचं काय ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन म्हणून, ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन. आणि शक्य असेल तर वर्ष टाका, नसेल तर राहू द्या. ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन किती मिळाले 1,000 मिळालेलं आहे. शक्य असेल तर वर्ष टाकून दे जावा, कारण आपल्याकडे क्वेश्चन मध्ये वर्ष दिलेले असतात. इथे दिले वर्ष तुम्हाला 13, 14, 1,000. तर इथे ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन लिहिते वेळेस तुम्ही इथे 13, 14 लिहू शकता. 13, 14 ब्रॅकेट मध्ये लिहायचं, 13, 14च आहे 1,000. ठीक आहे, एवढं रेकॉर्ड झालं. आता त्याच्यानंतर खाली ऍडजस्टमेंट मध्ये अजून काय सांगितलंय की बघा, खाली सांगितलंय सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹5,000. करंट इयरचं जे आहे सबस्क्रिप्शन ते 5,000 रुपये काय राहिले आउटस्टँडिंग राहिले. जर करंट इयरचं सबस्क्रिप्शन 5,000 आउटस्टँडिंग असेल तर काय करायचं, करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायचं. करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये काय करणार तुम्ही ऍड करणार इथे. आता हे टोटल मायनस केल्यानंतर किती झाले 85,000 झालं. त्यामध्ये आता करा ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. किती आउटस्टँडिंग आहे करंट इयरचा, करंट इयरचा आउटस्टँडिंग खाली ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं किती 5,000. तर हे 5,000 ऍड करणार, आणि ते 5,000 ऍड केल्यानंतर आउटर साइडला येणार 90,000. आणि करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, तर या वर्षात आलं नाही मान्य आहे, पण पुढच्या वर्षात येईल ना, पुढच्या वर्षात येईल तर हे जाईल बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला. बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला ऑलरेडी तुम्ही हेडिंग करून लिहिले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, त्यामध्येच करा ऍड करंट इयर म्हणून, ऍड करंट इयर 5,000. करंट इयर टाकू शकता, करंट इयर आहे तुमचं 12, 13, तर हे टाकू शकता इथे. आता हे दोन्ही मिळून 6,250 सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, यायचं बाकी आहे. हे अशा प्रकारे दिसेल इथे. फक्त एवढं गोष्ट लक्षात ठेवायचं की बाबा काय केलं पाहिजे, जे सबस्क्रिप्शन आहे त्यामधून प्रिव्हियस इयरचे पैसे लेस झाले पाहिजेत, नेक्स्ट इयरचे पैसे लेस झाले पाहिजेत, करंट इयरचे पैसे ऍड झाले पाहिजेत जर ते आउटस्टँडिंग असतील तर. आणि एक गोष्ट लक्षात असते, ज्यावेळेस आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवतो त्यावेळेस आउटरला जो आकडा येतो, आउटरला जी अमाऊंट असेल ती करंट इयरची टोटल अमाऊंट असेल, भलेही ती या वर्षात मिळालेली असो नसो किंवा गेल्या वर्षात मिळालेली असो. परंतु जर टोटल इयरचं इन्कम घ्यायचं असेल तर ते इथंच घेतलं पाहिजे, आउटर साइडला आलंच पाहिजे. मग आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ऍड होणारी असते, जे की काय की जर एखाद्या वेळेस सबस्क्रिप्शन आपल्याला प्रिव्हियस इयर मध्ये मिळालं असेल पण तो करंट इयरचा असेल तर ते सुद्धा इथे तुम्हाला ऍड करावं लागेल. ठीक आहे, आता एक क्वेश्चन त्याच्यावरचा बघूया म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी अजून येईल. आता हे तर कळलं, हे प्रिव्हियस इयरचं यायचं होतं, त्यातले पैसे आले, ते मायनस केलं याच्यामधून, बाकी 1250 राहिले. हे नेक्स्ट इयरचे पैसे मिळाले तर लेस केलं आणि लायबिलिटी साइडला दिलं. आणि हे आउटस्टँडिंग आहेत करंट इयरचे तर ऍड केलं आणि ऍसेट साइडला घेतलं. मग यात सबस्क्रिप्शन मध्ये काही नाही, सबस्क्रिप्शन मध्ये फक्त 4 गोष्टी येतात, त्याच्यापेक्षा जास्त कधीच काहीच येत नाही. एकच मिनिट, सबस्क्रिप्शन मध्ये कधीही तुम्हाला जास्त काही दिसणार नाही, तेवढ्याच गोष्टी असते, मॅक्झिमम तेवढ्या गोष्टी. खूप झालं, त्याच्यापेक्षा जास्त कधी येत नाहीत. आता बघा हे इथे एक थोडंसं इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये या टाईपचा क्वेश्चन विद्यार्थ्यांना आला की विद्यार्थ्यांना खूप
टेन्शन येते की आता हे एवढं काय करायचं, सॉल्व्ह करायचं काही कळत नाही. बघा त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन बद्दल सांगतो महत्वाचं. सबस्क्रिप्शन दिले किती, 92,700 रुपये रिसिप्ट साइडला आहे. हे जे रिसिप्ट साइडला सबस्क्रिप्शन आहे याचा अर्थ असतो की हे सबस्क्रिप्शन तुम्हाला या वर्षामध्ये मिळालेलं टोटल सबस्क्रिप्शन आहे. मग हे चालू वर्ष कोणतं, जे संपले रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट 31 मार्च 11ला, म्हणजे वर्ष असेल 2010-2011, हे आपलं करंट इयर आहे, हे चालू वर्ष आहे. मग 2010ला सुरुवात झाली, 2011ला शेवट झाला. तर खाली ज्या इन्फॉर्मेशन दिलेत त्या बघायचं. 1 एप्रिल 2010 म्हणजे ही इन्फॉर्मेशन झाली प्रिव्हियस इयरच्या एंडिंगची, प्रिव्हियस इयरचा एंड, आणि हा झाला करंट इयरचा एंड. प्रिव्हियस इयरचा एंड म्हणजे हे बॅलन्स शीट दिली आहे तुम्हाला. हे जी इन्फॉर्मेशन दिली काय, प्रिव्हियस इयरची बॅलन्स शीट दिलेली असते, जी या फॉर्मॅटमध्ये असते. बॅलन्स शीट प्रिव्हियस इयरची असते. प्रिव्हियस इयरच्या बॅलन्स शीट मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं, करंट सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स होतं, बिल्डिंग इन्व्हेस्टमेंट कॅपिटल फंड आणि बिल्डिंग फंड होतं. एवढ्या गोष्टी रेकॉर्ड होत्या अगोदर. ठीक, आता आपल्याला फक्त सबस्क्रिप्शन बघायचं, याच्यामधलं महत्वाचं काय काय. पहिली गोष्ट, हे जे सबस्क्रिप्शन आहे 92,700, हे आपण लिहिणार इन्कम साइडला. अगोदर लिहून दाखवतो. इन्कम साइडला बाय सबस्क्रिप्शन, बाय सबस्क्रिप्शन 92,700, 92,700 हे अगोदर लिहायचं. हे लिहिलं. आता ह्याच्यानंतर खाली ऍडजस्टमेंट्स मध्ये काय काय दिले ते बघा. ऍडजस्टमेंट मध्ये या 4 गोष्टी असतात. सबस्क्रिप्शन मध्ये फक्त 4 गोष्टी असतात, 5वी गोष्ट येणार सुद्धा नाही. 4 काय काय दिले बघा. आता हे जे आहे ते इन्फॉर्मेशन जे आहे हे प्रिव्हियस इयरची आहे. कशावरून ओळखायचं, कारण 1 एप्रिल 10 म्हणजे गेल्या वर्षाचा शेवट, या वर्षाची सुरुवात झाली इथं, या वर्षाची सुरुवात म्हणजेच पाठीमागच्या वर्षाचा शेवट. तर हे जे असेल ते इन्फॉर्मेशन अगोदर तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यावी लागते, कारण ओल्ड बॅलन्स शीट असते थोडक्यात. आता याच्यामध्ये काय दिलंय, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन याचा अर्थ येणे बाकी सबस्क्रिप्शन, कारण सबस्क्रिप्शन हे इन्कम आहे आणि इन्कम कधीही येणे बाकी असतं. मग हे येणे बाकी आहे सबस्क्रिप्शन 8,800 कधी, प्रिव्हियस इयरच्या शेवटी, म्हणजेच या वर्षाच्या सुरुवातीला. मग हे या वर्षाच्या सुरुवातीला सबस्क्रिप्शन यायचं बाकी आहे, तर कधीच असेल, हे असेल प्रिव्हियस इयरचं, म्हणजे पाठीमागच्या वर्षाचं असेल सबस्क्रिप्शन 8,800 रुपये यायचं बाकी. मग इथं जे सबस्क्रिप्शन आपण मिळालं त्यामध्ये असं आपण गृहीत धरणार की हे जे मिळालं त्यामध्ये 8,800 प्रिव्हियस इयरचे मिळाले असतील. मग आता आपण काय करणार, याच्यामधून सबस्क्रिप्शन मधून पहिल्यांदा लेस करणार प्रिव्हियस इयर, लेस करणार प्रिव्हियस इयर, प्रिव्हियस इयर 8,800, 8,800. हे क्लिअर, प्रिव्हियस इयरचे पैसे लेस झाले. त्याच्यानंतर आता हे प्रिव्हियस इयरचे पैसे यायचे होते म्हणून मिळाले तर याचा सेकंड इफेक्ट करायची गरज नाही, कारण हे ऍसेट साइडला लेस होतात येणे मधून, म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मधून हे लेस होतील. जर ऍसेट साइडला असेल तर, नसेल तर इग्नोर करायचं. आणि समजा ऍसेट साइडला 10,000 असतील प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग, त्यातून 8,800 मिळाले, तर 10,000 मायनस 8,800 करून आउटरला बाकीची अमाऊंट तुम्हाला दाखवावी लागेल. त्याच्यानंतर आता याचा विचार करा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कधी, या वर्षाच्या शेवटी. करंट इयरच्या एंडिंगला जर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असेल, येणे बाकी असेल, तर ते कधीच राहिलं असेल, हे जे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असेल ते कंपल्सरी चालू वर्षाचं असेल. मग हे करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे, करंट इयरचे पैसे आउटस्टँडिंग आहे, तर करंट इयरचे पैसे आउटस्टँडिंग आहेत तर ऍड करावे लागतील, आणि ऍड करून याचा मात्र कंपल्सरी सेकंड इफेक्ट होईल ऍसेट साइड, कारण सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे म्हणजे हे ऍड होणार. आता हे सबस्क्रिप्शन होणार का इथं, ऍड. आता इथं करतो मी ऍड, तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये. ऍड काय, आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. करंट इयर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे ते ऍड करणार, आणि ऍड होणार 9,000 रुपीज, 9,000, 9,000 रुपये काय होणार ते ऍड होणार. ठीक आहे, तुम्हाला सर्व ऍड का केलं नाही कळेल तुम्हाला 2 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर आता याचा विचार करा, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे जास्त मिळालं, रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे जास्त मिळाले. आता बघायचं कधी जास्त मिळाले याचा विचार करायचा. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे पैसे जास्त मिळाले कधी, गेल्या वर्षाच्या शेवटी. मग गेल्या वर्षाच्या शेवटी जे पैसे जास्त मिळाले असतील ते कधीचे असतील, चालू वर्षाचे असतील, या वर्षाचे असतील.
मग हे जे 7,500 गेल्या वर्षाच्या शेवटी जास्त मिळाले हे समजलं पाहिजे. हे जे इन्फॉर्मेशन आहे ते गेल्या वर्षाचे आहे, पाठीमागच्या वर्षी प्रिव्हियस इयरचे आहे. मग सबस्क्रिप्शन रिसिव्हड इन ऍडव्हान्स म्हणजे सबस्क्रिप्शन जास्त मिळालं. कधी जास्त मिळालं? प्रिव्हियस इयर मध्ये जास्त मिळालं. जर सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयर मध्ये जास्त मिळालं असेल तर ते या वर्षाचं मिळालं असेल. मग हे सबस्क्रिप्शन आहे करंट इयरचं. मग ते करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे तर करंट इयर मध्ये घेतलं पाहिजे. मग इथे होणार ते ऍड काय लिहायचं पण रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर मिळालं प्रिव्हियस इयर मध्ये फॉर करंट इयर आहे कधीचं? करंट इयरचं. रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर फॉर करंट इयर म्हणजे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर मिळालं गेल्या वर्षात पण आहे कधीचं? करंट इयरचं. ते झालं पाहिजे इथं ऍड. किती? 7,500 रुपीज. याचा पण ओनली वन इफेक्ट, सेकंड इफेक्ट याचा सुद्धा होणार नाही. एकच इफेक्ट 7,500 रुपये. ओके. आणि हे जर बॅलन्स शीट दिली तर कधीही बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला दिलेलं असतंय. जर बॅलन्स शीट दिली तर तिथून लेस करायचं आणि इन्कम मध्ये ऍड करायचं. त्याच्यानंतर आता हे बघा लास्ट राहिलेलं काय म्हणलंय? सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स आणि शेवटी दिले 5,000 म्हणजे काय? सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे सबस्क्रिप्शन जास्त मिळाले आणि जास्त मिळाले कधी? या वर्षाच्या शेवटी. जर या वर्षाच्या शेवटी हे 5,000 रुपये जास्त मिळाले असतील तर हे पुढच्या वर्षाचे पैसे मिळाले असतील म्हणजे असतील नेक्स्ट इयरचे पैसे. मग नेक्स्ट इयरचे पैसे या वर्षाच्या शेवटी ऍडव्हान्स मिळाले, जास्त मिळाले तर नेक्स्ट इयरचे असतील. नेक्स्ट इयरचे पैसे आपण लेस करतो आणि नेक्स्ट इयरचे पैसे लेस करून आपण लिहित असतो लायबिलिटी साइड. मग हे होणार लेस नेक्स्ट इयरचे पैसे. लेस नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरचे किती रुपये मिळाले? नेक्स्ट इयरचे आपल्याला नेक्स्ट इयरचे अमाऊंट मिळाले 5,000 रुपीज. 5,000 नेक्स्ट इयरचे आपण लेस करणार. आता बघा हे लेस करा दोन गोष्टी, जे आन्सर येईल त्यामधून हे दोन गोष्टी प्लस करा आणि आउटरला काढा जे येईल ते. मग सबस्क्रिप्शन मध्ये फक्त दोनच गोष्टी मायनस होतील आणि दोनच गोष्टी प्लस होतील. मायनस होणाऱ्या गोष्टी काय? प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन, नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन मायनस होणार. आणि ऍड काय होणार? आउटस्टँडिंग फॉर करंट इयर आणि रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर फॉर करंट इयर. या दोन गोष्टी ऍड, दोन गोष्टी लेस. लेस होणार का आणि ऍड का होणार त्याचं कारण आहे, तुम्हाला जे आउटर साइडला सबस्क्रिप्शन ठेवायचंय ना ते करंट इयरचं टोटल ठेवायचंय. करंट इयरचं टोटल ठेवायचंय, भलेही ते या वर्षात मिळालेलं असो किंवा नसो किंवा गेल्या वर्षात मिळालेलं असो किंवा पण चालू वर्षाचं आहे ते सुद्धा इथं ऍड झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आउटर साइडला करंट इयरचं टोटल सबस्क्रिप्शन पाहिजे, भलेही ते या वर्षात मिळो किंवा पाठीमागच्या वर्षात मिळो. कधी काय मिळेल ना पण करंट इयरचं टोटल इन्कम आपण घेतलं पाहिजे. म्हणून दोन गोष्टी लेस होणार, दोन गोष्टी ऍड होणार. कारण आपण प्रिव्हियस इयरचे पैसे या वर्षाच्या इन्कम मधून घेऊ नये म्हणून आपण त्याला मायनस केलं. नेक्स्ट इयरचे पैसे या वर्षाच्या इन्कम मध्ये येऊ नयेत म्हणून मायनस केलं. आणि आउटस्टँडिंग आहेत पुढच्या वर्षात मिळतील पण आहेत कधीचे? चालू वर्षाचे, पण टोटल मध्ये यावे म्हणून ऍड केलं. आणि हे रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर फॉर करंट इयर, भलेही मिळाले गेल्या वर्षाचे, भलेही मिळाले गेल्या वर्षात पण आहेत कधीचे? करंट इयरचे. मग करंट इयरच्या टोटल इन्कम मध्ये ते यावे म्हणून ऍड केलं. दोन गोष्टी लेस, दोन गोष्टी ऍड. लेस होणाऱ्या गोष्टी प्रिव्हियस इयर, नेक्स्ट इयर आणि ऍड होणाऱ्या गोष्टी आउटस्टँडिंग फॉर करंट इयर आणि रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर फॉर करंट इयर. ओके एवढं. आता हे जे आहेत ते नेक्स्ट इयरचे पैसे मिळाले म्हणजे याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला जातो. काय म्हणून? ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन मध्ये. ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन नेक्स्ट इयरचे पैसे जास्त मिळाले म्हणजे पुढच्या वर्षाचे पैसे जास्त मिळाले तर हे ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन 5,000 लायबिलिटी साइडला रेकॉर्ड झालं. जास्त मिळाले पैसे परत द्यावे लागत असतात आले लायबिलिटी साइडला किंवा पुढच्या वर्षात ते पैसे ऍडजस्ट होतील. आता याच्यानंतर आणखीन एका गोष्टीचा सेकंड इफेक्ट होतो जे की आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. करंट इयरचे पैसे ऍड झाले आणि यायचे बाकी आहेत. यायचे बाकी आहेत तर बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 9,000 लिहिणार ऍसेट साइड. हे दोन इफेक्ट्स गरजेचे आहेत. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. जर या फॉर्मॅट मध्ये आलं तर हे असं होणार. म्हणजे फक्त हे वर्डिंग कळले पाहिजे. आणि हे डेट आहे, सुरुवात म्हणजे गेल्या वर्ष म्हणायचं, शेवटचं आहे गेल्या वर्ष शेवटचं आणि या वर्ष शेवटचं. आउटस्टँडिंग म्हणजे यायचे बाकी, गेल्या वर्षात यायचे बाकी होते म्हणजे मागच्या वर्षाचे असतील आणि या वर्षात यायचे राहिले म्हणजे चालू वर्षाचे असतील. ऍडव्हान्स मध्ये मिळाले गेल्या वर्षात मग ते या वर्षाचे मिळाले म्हणायचं.
आणि या वर्षामध्ये ऍडव्हान्स मिळाले म्हणजे पुढच्या वर्षी मिळाले म्हणायचे. नेक्स्ट असं असं. त्याच्यात आणखीन एक प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, जो की एकच मिनिट, या टाइपमध्ये क्वेश्चन सबस्क्रिप्शनवर येऊ शकतो, जो काय आहे बघा. आता इथं तुम्हाला रिसिप्ट साइडला दिलंय काय, सबस्क्रिप्शन. किती दिलंय, 81,000 आहे. ओके. आता याच्यामध्ये सांगितलंय इन्क्लुड्स ₹5,500 फॉर 9-10. आता 9-10 काय ते ओळखलं पाहिजे. पहिली गोष्ट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कधीच आहे ते बघा, 31 मार्च 2012. हे 31 मार्च 12 आहे याचा अर्थ करंट इयर जे असेल ते 11-12 असेल. 11-12 हे करंट इयर झालं, चालू वर्ष, जे की 11ला चालू झालं असेल, 12ला संपलं असेल. आता इथे जे पैसे आहेत 5,500 पण 9-10 म्हणजे कंपल्सरी प्रिव्हियस इयर झालं. 9-10 हे काय झालं मग, प्रिव्हियस इयर झालं. आता हे सबस्क्रिप्शन तुम्ही घेणार अगोदर इन्कम साइडला बाय सबस्क्रिप्शन म्हणून. इन्कम साइडला काय घेणार, बाय सबस्क्रिप्शन. बाय सबस्क्रिप्शन. टोटल सबस्क्रिप्शन मिळाले 81,000, 81,000. रेकॉर्ड केलं, हे झालं. त्याच्यानंतर इथं सांगितलंय सबस्क्रिप्शन इन्क्लुड्स म्हणजे याच्यामध्ये आहे काय आहे बघा. सबस्क्रिप्शन इन्क्लुड्स 5,500 फॉर 9-10. या 81,000 मध्ये 5,500 9-10 चे आहेत, म्हणजे पाठीमागच्या वर्षाचे. मग प्रिव्हियस इयरचे असलेले पैसे आपण काय करतो, सबस्क्रिप्शन मधून लेस करतो. लेस प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर 2009-10. हे पैसे आपण काय करणार, लेस करणार. प्रिव्हियस इयरचे पैसे लेस, किती रुपये लेस करणार आपण, 5,500. 5,500 रुपये आपण लेस करणार. 5,500 आपण लेस करणार. बघा लेस करून किती राहतात, 0 0, 10तून 5 गेले 5, एकाचा आला, 11 मधून 6 गेले 5 उरले, परत एकाचा आला, आणि 8 मधून 1 गेले 7 आले. 75,500 रुपये शिल्लक राहिले. आता बघायचं किंवा पुढे काय झालं नेमकं, हे तर आपण रेकॉर्ड केलं. आता हे पण लक्षात ठेवायचं की प्रिव्हियस इयरचे 5,500 का मिळाले असतील. प्रिव्हियस इयरचे 5,500 मिळण्याचं एकमेव कारण आहे, गेल्या वर्षाचे यायचे राहिले असतील, या वर्षात मिळाले. जर खाली ऍसेट साइडला दिला असेल की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन यायचं होतं गेल्या वर्षाचं वगैरे, तर आपण त्याच्यामधून मायनस करायचं, अदरवाईज याला इग्नोर करायचं. आणि याचा एकच फायदा होतो, कॅपिटल फंड काढण्यासाठी ऍसेटला त्यावेळेस घ्यावा लागेल. आता खाली वाचायचं, त्यानंतर काय सांगितलंय, देर आर 800 मेंबर्स. किती मेंबर्स आहेत संस्थेचे, 800 मेंबर्स आहेत. पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन, वार्षिक सबस्क्रिप्शन ऑफ ₹100 ईच. अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹100 ईच म्हणजे काय, की संस्थेमध्ये असे टोटल 800 मेंबर्स आहेत. किती मेंबर्स आहेत, 800 मेंबर्स आहेत, 800. आणि प्रत्येक मेंबर संस्थेला ₹100 सबस्क्रिप्शन देतो. जर प्रत्येक मेंबर सबस्क्रिप्शन 100 देत असेल तर 800 गुणिले 100 म्हणजे 80,000 रुपये सबस्क्रिप्शन तुमचं इन्कम या वर्षामध्ये व्हायलाच पाहिजे होतं, मिळायलाच पाहिजे होतं 80,000 रुपये. तर 80,000 रुपये सबस्क्रिप्शन मिळाले का नाही ते आपण बघायचं. बघ, या वर्षात टोटल 81,000 मिळालं, पण त्या 81,000 मध्ये प्रिव्हियस इयरचं 9-10चं 5,500 होतं, म्हणजे 75,500 सबस्क्रिप्शन या वर्षी मिळाले. पण या वर्षामध्ये मेंबर तर 800 आहेत आणि प्रत्येक जण 100 रुपये देणार आहे, तर 80,000 रुपये म्हणजे 80,000 सबस्क्रिप्शन आउटलला लिहिलंच पाहिजे, मिळो अथवा न मिळो. पण मिळालं 75,500, आउटलला तर 80 ठेवायचे. कारण 80 ठेवायचे का, कारण 800 मेंबर्स आहेत आणि प्रत्येक जण 100 रुपये देतोय, तर 80,000 मिळायलाच पाहिजे, इथं लिहिलं आउटलला. आता हे 75,500 आणि 80,000 या दोघांचा डिफरन्स किती आहे, 4,500 रुपीज. म्हणजे 4,500 जे पैसे आहेत ते यायचे राहिले असतील. यायचे राहिले तर ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. हे जे आउटस्टँडिंग आहेत करंट इयरचे, याचा सेकंड इफेक्ट होणार. सेकंड इफेक्ट कुठे होणार, यायचे बाकी आहेत तर बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 4,500 हे रेकॉर्ड होणार ऍसेट साइडला. ठीक आहे, सबस्क्रिप्शनवर एवढंच येईल, ह्याच्यापेक्षा वेगळं सबस्क्रिप्शनवर काही येणार नाही. फक्त लक्षात ठेवा किंवा सबस्क्रिप्शन साठी काय करायचं तुम्हाला, करंट इयर प्रिव्हियस इयर मायनस करायचंय, आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ऍड करायचंय आणि रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर फॉर करंट इयर हे एक ऍड करायचे. दोन गोष्टी लेस, दोन गोष्टी ऍड होतील.
आता इथे बघा, याच्यात मी तुम्हाला सांगतो, इथे जे सबस्क्रिप्शन आहे अगोदर वर्ष बघितलं पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला कळेल. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट 31 मार्च 11 ला संपलं, म्हणजे करंट इयर 10-11 असेल. जर करंट इयर 10-11 असेल तर बघायचं बाबा काय केलंय. टोटल 93,900 रुपये सबस्क्रिप्शन मिळाले. यामध्ये 10-11 म्हणजे हे तर करंट इयर झालं, 11-12 हे नेक्स्ट इयर झालं, 12-13 हे पण नेक्स्ट इयर झालं. पण नेक्स्ट इयरचे पैसे काय करायला पाहिजे, लेस करायला पाहिजे. मग सबस्क्रिप्शन 93,000 मधून हे पण लेस होणार, हे पण लेस होणार, मग राहिले किती, 85,000 रुपये. आणि नेक्स्ट इयरचे पैसे आपल्याला मिळाले तर हे इथून लेस तर होणार, पण जाणार कुठे, लायबिलिटी साइडला. ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन 11-12 12-13 लायबिलिटी साइडला रेकॉर्ड होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली ऍडजस्टमेंट काय सांगितलंय, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 10,000. करंट इयरचं 10,000 रुपये सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, याचा अर्थ यायचं बाकी राहिले. आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जर असेल करंट इयरचा असेल, त्यामुळे तुम्ही करंट इयरचा असेल तर ते ऍड होईल, आणि ऍड होऊन याचा सेकंड इफेक्ट होईल बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइड. जर सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग असेल तर ते ऍड होणार नाही करंट इयर मध्ये. ऍड कधीच होणार, करंट इयरचं आउटस्टँडिंग असेल तरच ऍड होणार. हे ऍसेट साइड झालं. अजून याच्यावर काय सबस्क्रिप्शनवर तुम्हाला अडचण असेल तर बघा. याच्यापेक्षा जास्त वेगळं काय सबस्क्रिप्शनवर येत नाही. ठीक आहे. अजून काय डाऊट असेल तर नंतर मला विचारा. चलो बाय.